हाय, हॅलो. मी कल्याणी माने एस पी कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे. मी आज तुम्हाला आपल्याच विचारांचा आपल्यावरच काय परिणाम होतो ते गोष्ट सांगणार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याला माहिती आहे संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान लिहून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक लाईन खूप आवडते मला जी की जो जे वांछील ते तेला हो प्राणी जातं. आणि हे जे काही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की जी इच्छा व्यक्त करतील, जे मनात येईल आपल्या, तर त्या इच्छा सगळ्या पूर्ण होणार आहेत. आणि हीच जी गोष्ट आहे, ह्याला सायन्सचा बेस कसा आहे ते मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे. सो सायन्स काय सांगतं की जी पण आपल्या इच्छा व्यक्त होतात किंवा आपण पॉझिटिव्ह वर्ड्स बोलतो तर तेच केमिकल सगळे आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होत असतात. आणि हे जे काही चांगले विचार जर आले तर आपल्या आनंदाच्या ज्याच्यामध्ये डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे सगळे जे केमिकल आहेत हे खूप सारे रिलीज होतात. की मला काहीतरी गोष्ट भेटली आहे, खूप आनंद झाला आहे, काहीतरी अचिव्हमेंट झाली आहे, त्याचा आनंद वेगळाच असतो. कोणाला तरी हेल्प केली तर त्याचा सॅटिस्फॅक्शन जे म्हणतो आपण तर ते वेगळं असतं. तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी जे काही वेगवेगळे आनंदाचे प्रकार आहेत, एखाद्या छोट्या मुलाला घेतलं कुशीत तर त्यानंतर जे काही केमिकल सिक्रेट होतात ते वेगळेच असतात. आणि हे सगळे आनंदाचे केमिकल आहेत हे ज्यावेळेस आपण ॲक्शन करतो आणि जे पण वर्ड्स आपण ऐकत असतो तर आपला ब्रेन तसे केमिकल्स तयार करत असतो. आपल्या ब्रेनमध्ये 2-3 पार्ट आहेत जे की थॅलॅमस काय करत असतो की प्रत्येक शब्द ऐकलेला आहे तसे केमिकल्सची जुळवाजुळव करतो. त्यानंतर थॅलॅमस काय करतो की ते केमिकल तयार करतो, मॅन्युफॅक्चरिंगचं काम. जर आनंदाचे असतील तर आनंदाचे केमिकल तयार करतो. आणि पिच्युटरी ग्लँड आहे की त्या त्या सिच्युएशनला ती काय होत असते, बॉडीमध्ये रिलीज होत असते. आणि त्याचाच इफेक्ट आपल्याला दिसतो की हे हॅप्पीवाले केमिकल आहेत. त्यामुळे आपला चेहरा, मूड, एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे हावभाव, एक्साइटमेंट हे सगळ्या काय आपल्याला त्यामुळं दिसून येत असतं. इट इज अ ॲक्शन, कृती घडते आपल्या बॉडीकडून. ठीक आहे. तेच गोष्टी जर आपण दुःखाच्या गोष्टी सतत करत असलो की मी खूप आजारीच असते, माझं काही खरं नाही, मी लवकरच जाते वाटतं, त्यानंतर मला खूप सतत त्रासच होत राहतो, किंवा हे माझ्याशी वाईटच वागतात, मला काही जमतच नाही, मी काही करूच शकत नाही, मला कुठलीच गोष्ट म्हणजे व्यवस्थित करण्यास मी पात्रच नाही, म्हणजे अशा बऱ्याच काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. तर ह्या सतत आपण स्वतःशी कॉन्व्हर्सेशन म्हणूया, आपण बोलत असतो मनातले मनात. सगळ्यांना माहिती आहे खूप बोलत असतो आपण आपल्या मनासोबतच. आणि हे ज्यावेळेस थिंकिंग चालू असतं त्यावेळेस ब्रेन थॅलॅमस तसेच केमिकलची जुळवाजुळव करत असतो. आणि त्यानंतर हायपोथॅलॅमस ते केमिकल तयार करतो, पिच्युटरी ग्लँड काय करते, रिलीज करते. आता ह्या केमिकलचा इफेक्ट काय होतो बघा. हे जे डेंजर केमिकल आहेत, इट्स लाईक अ पॉयझन, इट्स स्लोली पॉयझन आवर बॉडी. ह्यालाच आपण हायपरटेन्शन म्हणूया, डिप्रेशन म्हणूया, सॅडनेस म्हणूया, फिलिंग सॅड. ह्या जे काही केमिकल्स आहेत तर ह्याच्यामुळे काय होतं, पिच्युटरी ग्लँडमधून ते रिलीज होतात. आणि ते एवढे डेंजर केमिकल असतात, इट्स लाईक अ पॉयझन. आणि त्यामुळे ते काय करतात, जाऊन आपल्या लिव्हरमध्ये बीटा सेल असतात तर त्यांना डॅमेज करून टाकतात. आणि ते एक महत्त्वाचं कारण आहे की डायबिटीज होतो त्याच्यामुळे. त्यानंतर हे जे काही केमिकल आहेत हार्ट्समध्ये पण आर्टरी ब्लॉकेजचं ज्या वाढतात तर त्या ह्या केमिकल्समुळे वाढतात. सॅड किंवा दुःखी किंवा जेलेस, फ्रस्ट्रेशन, हे जे काही सगळे डेंजर तुकाराम महाराजांनी 7 षटविकार सांगितलेले तर त्या सगळ्या ह्याच्यामुळे काय होतात, हे डेंजर केमिकल किंवा पॉयझनच आपण आपल्याच बॉडीमध्ये तयार करत असतो. म्हणजे आपणच स्वतःला आपल्याला मारण्याची तयारी म्हटलं तरी चालेल, एवढ्या डेंजर भाषेत सांगते. सो आपण काय करायचं की हे जे केमिकल्स आहेत, अजून एक की ॲड्रिनल ग्लँड असते किडनीच्या वरती, तर तिथे पण हे डेंजर केमिकल जाऊन तिला डॅमेज करतात आणि किडनी खराब करण्याचं काम करतात. ब्रेन हॅमरेज सारख्या गोष्टी होतात ब्लॉकेज झाल्यामुळे. आणि हे सगळ्या गोष्टी इतक्या भयानक आहेत, राग, तिरस्कार, द्वेष, मत्सर, जेलेस, भीती, तर हे सगळे वाईट केमिकल सिक्रेट करतात. मग आज मला वाटतं तुम्हाला थोडंसं माहीत झालं असेल की वाईट थिंकिंग केलं तर काय होतं आपल्या शरीरावर. दुसऱ्यांचं जरी वाईट विचार केले आपण तरी पण आपल्या शरीरामध्ये काय त्याचा इम्पॅक्ट होत असतो. सो हे सगळं विचार करताना खूप खूप विचारच करा की पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, थिंकिंग कसं करायचं आहे, की निगेटिव्ह थिंकिंग करायचं आहे. जेलेस, राग, द्वेष, मत्सर यांना आपल्या बॉडीमध्ये स्थान द्यायचं आहे, किंवा हॅपीनेस पाहिजे,
खूप सारं प्रेम पाहिजे, आपल्याला हुशार बनायचं आहे, ह्या गोष्टी आपल्या आपण ठरवायच्या आहेत आणि त्या पद्धतीने विचार करायचे आहेत आणि ब्रेनमध्ये तसे केमिकल्स सिक्रेट होतील जेणेकरून यू बिकम ऑलवेज हॅपी. आता हे करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आणि अडथळे असतात, जसे की सतत निगेटिव्ह विचार येत राहतात. आपल्या मनावर आपलं वॉच ठेवायचं, निगेटिव्ह आले की डिलीट करायचं, त्याच्या अपोजिट थिंकिंग लगेच सुरू करायचं. नाही नाही नाही, असं नाही होते, मी तर असं करणार आहे, वाव, ह्याने मला खूप आनंद येणार, ह्या गोष्टीने मला खूप मजा येणार आहे. जर आपण असं केलं, दुसऱ्यांना हेल्प केली, तर त्यांनी पण खूप चांगले केमिकल्स, समाधानाचे एक केमिकल सॅटिस्फॅक्शनचे आपल्या बॉडीमध्ये रिलीज होत असतात. जे सत्कार्य आहेत, दुसऱ्यांना हेल्प केली, तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीमध्ये चांगले केमिकल्स रिलीज होतात. दुसऱ्यांची प्रशंसा करणे, दुसऱ्यांचं कौतुक करणे, हे पण एक म्हणजे खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण दुसऱ्यांसोबत चांगलं बिहेवियर जे म्हणतो, तर ते जर वागलो आपण तर त्याचे बेनिफिट आपल्याला पण होतं, दुसऱ्यांसोबत आपल्यालाही ते बेनिफिट होतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळे तुम्हीच ठरवायचे की कुठल्या प्रकारचं थिंकिंग करायचं, आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह. त्याचे इम्पॅक्ट पण मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत आणि आय होप सगळे हे यूज करताल. थँक्यू.